तर नमस्कार मित्रांनो, मी गौरव परब स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, एवढे दिवस पावसानं थकवलं आहे ना जिलो. आणि आता कोकणातला खरा सुख जा असता तर आपला भाऊ भेटलेला. ती पण बरेच दिवस ब्लॉग नाही टाकलेले आहे, कारण की टाकूसाठी आम्ही बघतो आता सध्या तरी पावसाची तो वाट बघत होता. आणि शाळा पण सुरू झाली, त्यामुळे जास्त ब्लॉगिंग वगैरे करू भेटत नाही. आणि यंदा 10वी आहे, त्यामुळे अजून थोडं अभ्यासाचे आणि वाढत परत अभ्यासाने. त्या बघा शकता मस्तपैकी पाऊस पडता आणि पावसात छत्री घेऊन फिरतो आनंद जो असता, आणि प्लस तो कोकणात तो आनंदच वेगळा असता. आणि आता आपण जरा वरती जाऊया बंगल्यावरनं मस्तपैकी व्ह्यू दिसलो वरचं. सो तो खायच्या जरांगा पाणी येईल आता आपण बघूया. आणि व्हाळ्यात पण पाणी येईल का बघूया. म्हणजे व्हाळ्यात पाणी येईल तर आपल्या खाली शेतात फिरूक भेटला. जर समजा नंतर पाऊस कमी झालो तर वाप्यामध्ये पण पाणी साठत नाही, त्यामुळे आपण त्या व्हाळ्याचं पाणी फिरून आपण खालती घेऊ शकतो पाट काढून. स्वतः आपण बघूया. चला, एकदा तो येलो पाऊस. मित्रांनो, बंगल्यावर तर मी गेलेलो आहे, पण धुक्यावर काय सगळं दिसत नव्हतं. पण आता मी खाली येईल तेव्हा का वजर थोडं दिसायला सुरुवात झाली. ते बघा, भारी वाटतं एकदम. इथं घराकडे येईल थोड्या वेळात आपल्या जात आपल्या छोटं पॉजिंग त्यांनी तर स्टार्ट केलं आणि ते आपल्यासोबत असतात. सो चला हे जाऊया. तर व्हाळी एक पण आता आपल्या पाणी येईल, कारण की त्या दिवशी पाऊस पडलेलो बट पाणी येलेलं आता इला आणि तसाच गेला. सो पाऊस बऱ्यापैकी लागलो आणि पाऊस पण चांगल्यापैकी आता पडता, त्यामुळे पाणी पण येतं. नदी पण तुम्ही पाणी बघू शकता. आता पण येतं रजू आता बघूया. दादा पाडावे भेटलेले ते आमच्या घराकडे गेले चैत्या काकाने, म्हणून चैत्या काकाने वाटा खालती येतात. आता काय समजत नाही ते भेटतात की नाही. वाटा त्यांनी पण तरी चालू केले नाही असतात, त्यामुळे आता शोधू केले असतील. तेच बघू शकत असते माझे शाळेच्या कापूच्या लागली. आता अजून 5-6 महिने बस. जर 5-6 महिने माझे गेले हे 10वीचे काय, मग मी एकदम हटबीट म्युलेटमध्ये मारत आहे. त्या टेन्शन नाही. उई पाणी. चला खाली जा. खाली येईल राण्यांच्या घराकडे. तर आपल्या वाप्यांतून पण बऱ्यापैकी पाणी असा, पण आपल्याला तरो होय तसं मोठं नाही झाला, त्यामुळे आता आपल्या थांबायचा. जो पण तरो आता खत वगैरे मारून झाला असं वाटतं तो झाला पूर्ण. काय मग आपल्या पण तरो सर्वच होती का. परत थोड्या दिवसात आता गणपती पण एक झाले, आणि कसे आता गणपती वगैरे बनवून घेतील तर आपण रंगवून पण जात असतो. कसे रंगवतात ते ह्यावेळी आपल्या भाऊ पण भेटला. आणि मी आता येले वांड्याच्या घराकडे गणपती रंगू पण जाऊचा. दादा मग कायची फोन केला आहे, तो बोललो जाऊया म्हटला तुषार सुतारकडे. म्हटलं मी येते बोललो. आणि माशी जायचं थांबा दाखवते. कालच्या ऑफिस दाखवते. कॅमेरा दिसली का समजत नाही मका, पण ट्राय करूया. दिसले तर तुमका बघू भेटतले. नाही ना आपला डोंगर पूर्ण जो हा तो पण बघू भेटतलो. वारो येता छत्री उडता माझ्या. हे बघा डोंगर. आता जी खरी कोकणात मजा पावसाळ्यात तर सुख जा ना ता काय भेटत नाही मित्रांनो. आणि जसं आता पाऊस चालू झालो तर नदीत पण पाणी येईल आणि मासे चढल्यात. कुर्ले पण व्हावले असलं, उंबाले असं चांगलं. तर आज ट्राय करूया तावसाठी. बंड्यावरती आहे आता बंडो आणि आता खालती आहे. आम्ही मगाशी हईला तर अजिबात पाणी नव्हता वाप्यात, म्हणजे वाईच होता. आता बघा पूर्ण तुंब भरलो आहे वाफू. नदीचा पाणी पण मगाशी गदवून होता, बऱ्यापैकी होता पण निवळ होता पूर्ण पाणी. आता बघूया. ही तुमका या साईडला डोबूक दिसता ना, तर डोबूक नाही, जुनी बावडी आहे. या साईडला विजयाकांचं आपलं को तरोवा. या साईडला कोणी पेरलेलं यंदा माहीत नाही. ह्याच्या दिवशी नारळ का नाही पेरता. काय व्ह्यू आहे बघा ना. नदीचा पाणी पण वाढला, गदवू नाही झाला अजून. कारण की असं म्हणतात की आता चरावरचा वाढत जाता ना, तर चरावरचं पाणी थांबत नाही. आणि जेव्हा पाणी कधी पण खाली येतं त्या गदू होता. कारण की एकाच नदीचा नाही, 3 नदीत परत किती व्हाळ असू शकतात आपण सांगू शकत नाही. बारके बारके व्हाळ
परत त्या चारावरचा पाणी, असे कोपरे असतात वरती म्हणजे डोंगराचा, तसे नदीचा पाणी बघा, अपाट पाणी आता नदी. मासे पण आता भरपूर चढले आहेत. फक्त एकदा मोठं लोंडो गेलो ना आपल्याकडनं, फक्त एकदा मोठं लोंडो जाऊ को एकदा मोठं लोंडो गेलो काय खडस आणि मोठे बाकी मासे जे असते ते पण चढतले, पण लय मजा येते. सांगले ना तुमका गदू पाणी येतं ह्या बघा. तुमका सांगलंय की एका व्हाळाचं येतं. सो आता हे दारवांचा व्हाळा, दारवांच्या व्हाळ्यात गदू पाणी येईल. बाकी कुत्र्यांच्या आधी भीती वाटतं, बाकी नाही डेंजर कुत्रे येते. आणि थंय एकदा पाणी गद आला ना तर पूर्ण नदीचं पाणी असं बघा गदू होत जात त्याला. ये पाटी ये, हे लक्ष्मी काकांची बकरी आहेत, बाकीचे गेले असते घरात. चला चल पडशात खाली बारकी आहेत, त्यांचे भरपूर बकरे आहेत. ती काढतात ते छोटं बाजूंचा तरवा आणि ट्रॅक्टर घेऊन हकडे काहीतरी वर गेले होते. मी त्या साईडला पहिल्यांदा येईल, म्हणजे माशांकाच वगैरे त्यांचे वापे खेळते प्रॉपर मला माहिती नाही अजून. आवाज सगळे काहीतरी येता बाबा. वरती काय आकडे काहीतरी असतेला. आवाज तर खरंच येत नाही यांचा. आता हजारांचा वाळा नाही पूल, हां हां ह्या हे उकळलेला. ट्रॅक्टरची पाय तर गेले, आम्ही जाऊन बघूया. तो आपण ह्या साईडला होतो वरती. तो का माझ्या आधी चिल्ले आपले छोटू भाऊचे फुल फॉर्ममध्ये सेकंड गिअरला पण कावतात बघ असले. हे लोकेश हॅलो खरा नाही यंदा पेटावून दे बाबा. तर मंडळींनी परत सगळ्यांका एकदा शुभ सकाळ. आणि मी असा आहे राण्यांच्या घराकडे, म्हणजे एकांच्या घरात आहे आणि त्यांची बावडी आहे. बावडीत पाणी बघू शकतास. मागे बघितल्याचा खूप कमी होता, आता पूर्ण भरली आहे बावडी. आणि पाऊस पडलो तर अजून भरतली आहे बावडी. मासे आहेत बघा. काल बघला असतं किती पाऊस होता ना, आज बघा ऊन तापता. मगाशी वेळेत लागलो शाळेत येताना, तरी 11:40 झाले आता. चला जाऊ आपल्यात तकडे बघ किती लावले नाही त्यांनी. तर मित्रांनो वाप्यात गेलेलं आहे. पाऊस वगैरे लागत होता, का जास्त मी शूट नाही केलं. आणि आज असा काहीतरी बुधवार, परवा काका पण विचार. सो एकदा काका आणि इले काय पण आपला एक कुर्ल्यांचा ब्लॉग वगैरे बघू भेटेल रात्री. तो कुर्ले मासे वगैरे काका आणि अपेक्षा होतं असं वाटतं. ती दोघं येते ते मासे वगैरे पकडूया मस्तपैकी. तर चढतच मासे, बट बंड वगैरे जरा कामात आणि त्यामुळे पकडून जाऊ भेटत नाही. कारण की बंड सोबत असलं असा का भीती नाही वाटत. चला आता घराकडे जाऊया, घराकडे नंतर बघूया पुढची कामं काय. सकाळी व्हाळाचं पाणी कमी झालं आणि आता परत वाढला. आणि वजनाकडून परत पाणी सकाळी कमी झालेलं कारण की जास्त पाऊस नव्हतो. आणि आता तुम्ही बघू शकता काय मस्त व्ह्यू वाटतं, एकदम कडकमध्ये भारी वाटतं आहे बघून.
चला आता जाऊया आधी घराकडे. दुपारी जेवले नाही आहे, कधी जेवते जा. चला पण पाणी थोडासा वाढला. वाव, गुलाबा पण येईल तसं. चला जाऊया घराकडे. तुम्ही त्याने पाऊस एवढं लागलं ते हा बघा, पाणी बघा किती पाणी साठला बघा. ते ह्या आता बांधलं नसतं ना, पूर्ण पाणी आपल्या घराच्या बाजूला जाणार होतं. घरात पूर्ण चिखल येणार होती, म्हणजे घराच्या बाजू पूर्ण चिखल होणार होती. माती अशी आता ओली होतं ना, त्यामुळे चिखल होतं सगळे. मी गेले घराकडे आणि आता जाते वरती बंगल्यावरती जाऊया जरा. वेदिया काय तर बघतो. सो वरनं पण काय मस्त व्ह्यू दिसत बघा ना. पावसानं परत काळोख केलं ना, मग कट्टा परत येतो आता येऊन जर मासे वगैरे चढतरी तेवढा पकडू पण मजा येते. मगापासून नुसतं फिरतंय. वेदिका मग वाटतं तरव्याकडे गेला तिकडे. खाली बघते जरा. मी हिच्या नाही चायची पाता ह्या साईडला आणि होते ते काढून टाकल्या नाही, एकच ठेवलं नाही जास्त. पण ते नंतर अडचण होता. व्हायचं पाणी पण वाढलं आता. खालती आपल्या घर आहे ह्या साईडला. चला घराकडे जाऊ. मित्रांनो आता परत पावसाळा सुरुवात झाली आहे बघा, बारीक बारीक झाली आहे. मी तर जातले फोंड्यात व्हिडिओ अपलोड करूसाठी. सो आता मी व्हिडिओ पण एंड करतले. सो आधी बंगल्याला जाऊया काय लागतं. तर मित्रांनो एकंदरीत व्हिडिओ कसं वाटलं काय म्हणून सांगा. मी आले फोंड्यात आहे, तर आता मी व्हिडिओ एंड करतो आहे. एकंदरीत व्हिडिओ कसं वाटलं की काय म्हणून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून विसरा नको. भेटू पुढच्या व्हिडिओ त्याच दिवसात. तोपर्यंत टेक केअर.